मीन कशी शोधून काढला जातो? त्यामध्ये बघितलं आपण की कंटिन्यूअस सीरीजमध्ये जेव्हा मीन आपण शोधून काढतो, त्यावेळेस त्याचे 2 मेथड असतात. फर्स्ट जी मेथड आहे डायरेक्ट मेथड आणि सेकंड जी मेथड आहे शॉर्टकट मेथड. तर आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट मेथडनी मीन कशी शोधून काढला जातो आणि शॉर्टकट मेथडनी मीन कशी शोधून काढला जातो ते आपण बघितलेलं आहे. परत आज एक एक नवीन प्रॉब्लेम घेऊ आपण आणि त्याचं सुद्धा आपण मीन शोधून काढूया. ठीक आहे. तर आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. कॅल्क्युलेट मीन फ्रॉम द फॉलोइंग डेटा. त्यामध्ये आपल्याला मंथली इन्कम आणि फ्रिक्वेन्सी दिलेला आहे. यालाच आपण फ्रिक्वेन्सीला नंबर ऑफ पर्सन्स असं सुद्धा असू शकतो. तर बघतो आपण इथे की मंथली इन्कम की महिन्याचं तुम्हाला उत्पन्न दिलेलं आहे आणि ती देत असताना कसं दिलं तुम्हाला ग्रुपनुसार दिलेलं आहे. तिथे ग्रुप बघतो आपण 300 ते 325 या दरम्यान ज्यांचं मंथली इन्कम जे आहे असे किती व्यक्ती आहेत? 5. त्यानंतर 325 ते 350 या दरम्यान ज्यांचं उत्पन्न आहे अशी किती व्यक्ती आहेत? 17. त्यानंतर नेक्स्ट जो गट दिलेला तुम्हाला 350 ते 375 या दरम्यान ज्यांचं मंथली जे इन्कम आहे असे किती व्यक्ती आहेत? 80. त्यानंतर 375 ते 400 या दरम्यान ज्यांचं मासिक उत्पन्न आहे असे किती आहेत? 227. त्यानंतर 400 ते 425 या दरम्यान ज्यांचं मासिक उत्पन्न आहे अशी व्यक्ती किती आहेत? 326. त्यानंतर 425 ते 450 या दरम्यान ज्यांचं उत्पन्न आहे अशी व्यक्ती बघतो आपण किती दिली आपल्याला? 288. त्यानंतर 450 ते 475 या दरम्यान ज्यांचं मासिक उत्पन्न आहे असे 88 आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 475 ते 500 या दरम्यान असणारे व्यक्ती जे आहेत ते किती दिलं तुम्हाला? 9. इथे बघतो आपण की 425 ते 450 या दरम्यान किती 248 दिलेले आहेत. की जो आपल्याला डेटा दिलेला आहे त्यामध्ये मंथली इन्कम त्यांचं आपल्याला गटानुसार दिलेला आहे. 300 ते 325 325 ते 350 असं त्यांचा ग्रुप तयार करून इथे बघतो आपण की किती किती कितीचा डिफरन्स दिसतो आपल्या याच्यामध्ये 25चा इंटरव्हल क्लास जो बघतो आपण 300 325 म्हणजे 25च्या अशा गटाने त्यांनी काय केलं ग्रुप पाडलेला आहे आणि त्यानुसार त्यांचं मासिक उत्पन्न कुठल्या गटामध्ये मोडतं असे त्या व्यक्तींचं तुम्हाला फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे. तर यावरून आपल्याला मीन शोधून काढायचं आहे. मीन शोधून काढण्याची जी पद्धती आपण बघितलं की डायरेक्ट मेथड एक आहे तुमचं आणि दुसरं आहे शॉर्टकट मेथड. तर बघतो आपण की डायरेक्ट मेथडने मीन कशी शोधून काढला जातो ते आपण बघितलं. आहे काय? परंतु बघतो आपण की आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून आणि समोर मीन जर तुम्हाला काढायचं असेल या युनिट करिता तर तुम्हाला नेहमी शॉर्टकट मेथडने तुम्हाला ते काढता यायला पाहिजे. त्यामुळे आपण नेहमी आता काय करूया या युनिटमध्ये जेव्हा आपण मीन शोधून काढायचं असेल त्यावेळेस आपण शॉर्टकट मेथडचा आपण अवलंब करू आणि त्यानुसार आपण त्याचं मीन शोधून काढू. तर आज बघूया आपण की जो तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं मीन आपल्याला काढावंच आहे. तर ते कसे काढले जातो ते आज आपण अभ्यासू. सोल्युशन कॅल्क्युलेशन ऑफ मीन. आपल्याला मीन शोधून काढायचं आहे. मीन शोधून काढण्याकरिता काढत असताना बघतो आपण की आपल्याला काही व्हॅल्यूज जे आहेत आपल्याला ते आवश्यक आहे. त्याची आपण गणना करत असतो. मग त्याकरिता काय करायचं जे काही तुम्हाला डेटा दिला असेल त्या डेटाच्या काय करायचं प्रथम उभ्यामध्ये त्याची मांडणी करून घ्यायची. त्यामुळे आपण जे काही तुम्हाला डेटा दिलेला आहे मेजर आणि फ्रिक्वेन्सी त्याचं काय करायचं उभ्यामध्ये मांडणी करून घ्यायची. त्यामुळे आपण 2 कॉलम तयार करू. एक तुमचं मंथली इन्कम म्हणजे एम असेल आणि दुसरं तुमचं फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ असेल. असं एम आणि एफ करिता 2 कॉलम तयार करू. त्यामुळे 2 कॉलम तयार करून घ्या.
एम आणि एफ असं मी 2 कॉलम तयार केलेला आहे. एम म्हणजे तुमचं मंथली इन्कम, जिथे आपण बघतो की तुम्हाला एकतर मेजर दिलं असेल, कुठलं तरी व्हॅल्यू दिलं असेल किंवा कुठली तरी तुम्हाला साईज दिलं असेल, त्याला आपण म्हणतो एम. तर या उदाहरणामध्ये तुम्हाला जे काय मंथली इन्कम तुम्हाला दिलेलं आहे ग्रुपनुसार, म्हणजे एम असेल ते काय करायचं, आडव्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, त्याला काय करायचं, असं उभ्यामध्ये ते लिहून घ्यायचं. मग पहिला बघतो आपण काय दिला तुम्हाला, 300 ते 325, त्यामुळे 300 ते 325 पहिला मेजर लिहून घेतला आपण. त्यानंतर नेक्स्ट 325 ते 350, त्यानंतर 350 ते 375, त्यानंतर 375 ते 400, 400 ते 425, 425 ते 450, त्यानंतर 450 ते 475 आणि शेवटचं दिलेलं आपल्याला 475 ते 500. अशा पद्धतीने आपण काय केलं, जे काय तुम्हाला मेजर दिलं होतं ते मेजर आपण काय केलं, उभ्यामध्ये मांडणी केली. त्यानंतर नेक्स्ट जो कॉलम आहे तुमचं फ्रिक्वेन्सी, तिथे आपल्याला फ्रिक्वेन्सी लिहायची आहे. तर लिहित असताना नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या ग्रुपची फ्रिक्वेन्सी किती आहे ती त्या ग्रुपच्या समोर लिहायचं. जसं आपण बघतो की पहिला लिहिला 300 ते 325, मग बघायचं 300 ते 325चं फ्रिक्वेन्सी तुम्हाला किती दिलेलं आहे. तर उदाहरणामध्ये बघतो आपण 5 दिला आहे, त्यामुळे आपण त्या गटासमोर त्याची फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ. त्यामुळे 5. त्यानंतर 325 ते 350 या गटाची फ्रिक्वेन्सी किती दिली तुम्हाला, 17, त्यामुळे त्या गटासमोर आपण त्याची फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ. अशा पद्धतीने सर्व गटांकरिता त्यांची दिलेली जी फ्रिक्वेन्सी असेल ते फ्रिक्वेन्सी त्यांच्या त्या गटासमोर लिहून घ्यायचं. 80, 227, 326, 248, 88 and 9. काय केलं, प्रथम जे काय तुम्हाला उदाहरण दिलं होतं त्या उदाहरणावरून आपण काय केलं की ती माहिती आपण उभ्यामध्ये मान्य केली. बघतो आपण की आपलं कंटिन्यू सिरीज आहे, मेजर तुम्हाला कसं दिलं असते, ग्रुपमध्ये दिलेलं असते. त्यामुळे नेहमी तुमचं मेजर ग्रुपमध्ये असल्यामुळे आपल्याला काय त्या मेजरचा काय करावा लागतो, एमचं MV काढावा लागतो. त्यामुळे आपण जो मेजर तुम्हाला दिलेला ग्रुपमध्ये त्याचं काय करायचं, प्रथम MV काढून घ्यायचं. मग त्याकरिता परत एक कॉलम तयार करून घ्या. त्यामुळे आपण एक कॉलम परत तयार केलं, त्याला नाव देऊ आपण MV. MV कसे काढला जातो, MVचा फॉर्म्युला आहे MV इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन 2. आपल्याला प्रत्येक ग्रुपकरिता त्याचं MV आपल्याला शोधून काढावाचं आहे. त्यामुळे ज्या ग्रुपचा आपल्याला MV काढावाचा आहे त्याचं विचार करायचं की L1 किती आणि L2 किती आहे, आणि त्यानंतर L1 प्लस L2 या दोन्ही किमतीची बेरीज करायची आणि त्याला 2 भाग द्यायचा. मग बघतो आपण पहिला जो ग्रुप आहे तुमचं 300 ते 325, यामध्ये बघतो आपण की डाव्या साईडला तुम्हाला दिली ती असेल तुमची L1 असेल आणि उजव्या साईडला दिली असेल ती तुमची L2 असेल. त्यामुळे प्रत्येक गटाचं तुमचं L1 किती आहे आणि L2 किती आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे, कारण की आपण MV काढत असताना L1 प्लस L2 अपॉन 2 या सूत्रानुसार आपण त्या गटाची आपण काय करतो, MV काढत असतो. त्यामुळे प्रत्येक गटाचं L1 किती आणि L2 किती आहे हे समजून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचं दोघांची बेरीज करून त्यांना 2 भाग द्यायचा. त्यामुळे आपण प्रथम पहिल्या गटाचे आपण काय MV काढू. हे काढत असताना पहिल्या गटाचं L1 किती आहे तर इथे बघतो आपण उदाहरणामध्ये तुम्हाला 300 दिलेला आहे आणि L2 किती दिला तुम्हाला 325. त्यामुळे आपण 300 प्लस 325 बेरीज करू आणि त्या बेरीजला आपण 2 भाग देऊ. ठीक आहे, तर 300 and 325 दोघांची आपण बेरीज केलं तर तुम्हाला मिळतो 625 अपॉन 2, तर तुम्हाला मिळेल 312.5.
12.5. अशा पद्धतीने काय करायचं, सर्व गटाचं काय करायचं, MV ची व्हॅल्यू शोधून काढायची. काय करायचं, L1 प्लस L2 अपॉन 2. त्यामुळे आपण जसं दुसरा ग्रुप आहे तुमचा 325 प्लस 350, दोघांची बेरीज करा आणि 2 ने भाग द्या, तुम्हाला मिळेल त्याची MV. तर इथे आपण 325 प्लस 350 दोघांची बेरीज केली आणि त्याला आपण 2 भाग दिलं तर आपल्याला मिळतो 337.5. ठीक आहे. मग याच पद्धतीने परत नेक्स्ट ग्रुप जो आहे त्याचं MV काढायचं. 350 प्लस 375 भागीला 2, तर ते मिळेल तुम्हाला 362.5. त्यानंतर तिचं 375 प्लस 400 दोघांची बेरीज करा आणि त्याला 2 ने भाग द्या, तुम्हाला मिळेल त्या गटाकरिता MV आणि ती व्हॅल्यू आहे 387.5. 387.5. याच पद्धतीने परत सर्व गटांकरिता काय करायचं, त्याचा MV शोधून काढायची. त्यानंतर 400 प्लस 425 भागीला 2, तर तुम्हाला मिळेल 412.5. 412.5. त्यानंतर 425 प्लस 450 दोघांची बेरीज करा आणि त्या बेरजेला 2 ने भाग द्या, तुम्हाला मिळेल 437.5. त्यानंतर 450 प्लस 475 दोघांची बेरीज करा आणि 2 ने भाग द्या, तुम्हाला मिळेल 462.5. आणि त्यानंतर 475 प्लस 500 दोघांची बेरीज करा आणि 2 ने भाग द्या, तर तुम्हाला मिळेल 487.5. अशा पद्धतीने काय करायचं, जे काय तुमचं मेजर दिलं आहे तुमचं, त्या प्रत्येक गटाची काय करायचं MV शोधून काढायची. बघतो आपण इथे की आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ मीन शॉर्टकट मेथडने आपल्याला काढायचं आहे. आणि त्याकरिता बघतो आपण की जेव्हा आपण शॉर्टकट मेथडने जेव्हा आपण मीन शोधून काढतो त्यावेळेस त्याचा जो फॉर्म्युला जो आहे काय दिलेला आहे, मीन इज इक्वल टू x प्लस समेशन FDX अपॉन n इंटू I. जर आपण शॉर्टकट मेथडने जेव्हा आपण मीन शोधून काढतो त्यावेळी आपण शॉर्टकट मेथडचं मीनचं जर फॉर्म्युला लक्षात घेतलं तर मीनचं फॉर्म्युला काय, x प्लस समेशन FDX अपॉन n इंटू I. बघतो आपण की फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू, समेशन FDX ची व्हॅल्यू, n ची व्हॅल्यू आणि I ची व्हॅल्यू आपल्याला शोधून काढावं लागतो. जोपर्यंत आपल्याला x ची किंमत, समेशन FDX ची किंमत, n ची किंमत आणि I ची किंमत माहिती नाही तोपर्यंत आपण फॉर्म्युला यूज करून आपण त्याच्या किमती आपण तिथे ठेवू शकत नाही. मग ते आपल्याला काढावं लागतो. आणि हे काढण्याकरिता आपण बघतो आपण की जे काय तुम्हाला डेटा दिला असेल त्याचा काय करतो आपण उभ्यामध्ये मांडणी करतो. त्यानंतर मेजरचा आपण MV काढतो. MV काढल्यानंतर काय करतो, परत एक कॉलम तयार करतो आणि आपण DX काढतो, कारण की आपल्याला FDX ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळे आपण DX विचलन जे आहे, विचलन आपण डेव्हिएशन आपण तयार करतो. त्याकरिता आपण परत एक कॉलम तयार करून घेऊया आणि त्याला नाव देऊ DX. मग बघतो आपण की DX काढत असताना DX चा जो फॉर्म्युला आहे, DX इज इक्वल टू MV मायनस X. कंटिन्यू सिरीज मध्ये बघतो आपण की DX कसं काढतो आपण, MV मायनस X. म्हणजे आपण या मेजर तुम्हाला ग्रुप दिला याचा विचार करत नाही, ते फक्त डिस्क्रीट शीट मध्ये विचार करतो आपण. याचा काय केलं आपण, मेजरचा आपण MV काढलेला आहे, त्यामुळे आपण MV मधून काय करू आपण, X ची व्हॅल्यू, X म्हणजे काय तुमचं ॲझ्युम मीन आहे तुमची, ते गृहीत माध्य आहे, म्हणजे आपण एखादी संख्या गृहीत घेत असतो, ती किंमत तुमची X असेल. त्यामुळे बघतो आपण की एखादी या MV मधून आपण एखादी संख्या गृहीत घेऊन ती X ची किंमत ठेवतो आणि सर्व MV मधून आपण ती संख्या काय करतो, मायनस करत असतो. तर बघतो आपण इथे 387.5 ही जी व्हॅल्यू आहे आपण हिला काय समजू, आपण X म्हणू आपली. त्यामुळे आपण X ची व्हॅल्यू किती झाली तुमची 387.5
7.5 मायनस 387.5. त्यामुळे बघतो आपण की डीएक्स कसं काढतो आपण, डीएक्स इज इक्वल टू एम व्ही मायनस एक्स. एक्सची व्हॅल्यू तुमची स्थिर असेल याच्यामध्ये, कारण की प्रत्येक वेळेस ते बदलत नाही, कारण की आपण ते गृहीत घेतलेली संख्या एक्सची व्हॅल्यू किती आहेत 387.5. त्यामुळे आपण एक्सची किंमत झाली 387.5 आणि ही व्हॅल्यू काय करतो आपण या सर्व एम व्ही मधून काय करतो मायनस करतो आणि काय मिळतो आपल्याला मग डीएक्स मिळतो. मग त्यामुळे आपल्याला त्या त्या गटाकरिता एम व्ही जी तुम्हाला दिलेला आहे त्या एम व्ही मधून एक्सची व्हॅल्यू तुम्ही जे गृहीत घेतलेली ती संख्या मायनस करा, तुम्हाला त्याकरिता त्याची डीएक्सची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीने काय करायचं डीएक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यायचं. मग बघतो पहिलं तुम्हाला दिलेलं आहे एम व्ही 312.5 312.5 मायनस 387.5 मायनस करा. आता इथे बघतो आपण की 312.5 मधून आपण मायनस करत आहोत 387.5 म्हणजे 387 काय हे काय मायनस करण्याची संख्या मोठी आहे, त्यामुळे मायनस चिन्ह येईल. मायनस जर केलं तर तुम्हाला मिळेल 75. कुठलं ते -75. ठीक आहे, त्यानंतर दुसरं जे एमव्ही आहे तुमचं 337.5 यामधून आपल्याला 387.5 मायनस करायचं आहे. मायनस जर केलं तर तुम्हाला मिळेल -50. त्यानंतर 362.5 मधून आपल्याला 387.5 मायनस करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला मिळेल -25. त्यानंतर 387.5 मायनस 387.5 0. त्यानंतर 412.5 मायनस 327.5. आता इथे काय दिसतो बघा एमव्ही ची व्हॅल्यू आता वाढलेली मोठी आहे आणि एक्स ची व्हॅल्यू आता कमी झालेली आहे, त्यामुळे आपण येणारा जो आन्सर असेल तुमचं ते प्लस मध्ये असेल. आणि झिरोच्या वरती बघतो आपण की एमव्ही ची व्हॅल्यू ही एक्स पेक्षा कमी असल्यामुळे येणारी जी बेरीज होती ते कसं तुमची मायनस मध्ये होती. ठीक आहे, त्यानंतर 412.5 मायनस 387.5 25. 437.5 मायनस 387.5 50. त्यानंतर 462.5 मायनस 387.5 75. आणि शेवटचं दिलं आहे 487.5 मायनस 387.5 म्हणजे 100. अशा पद्धतीने आपण सर्वांकरिता काय केलं आपण डीएक्स ची व्हॅल्यू शोधून काढली. ठीक आहे, त्यानंतर डीएक्स ची व्हॅल्यू शोधून काढल्यानंतर बघतो आपण की या डीएक्सचं जर ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर दिसतो. बघा 0 नंतर वरती 25 50 75 म्हणजे काय दिसतो 25 न वाढ झाली 50 झालं, त्यानंतर 25 परत वाढ झाली 75 झालं. 0च्या खाली बघतो 25 न वाढ झाली 50 झाली, 50 नंतर 25 न वाढ झाली 75, परत 25 न वाढ झाली 100. म्हणजे इथे काय दिसतो आपल्याला 25 न वाढ झालेली आहे. त्यामुळे इथे बघतो आपण की या सर्व संख्येमध्ये 25चा भाग पूर्णपणे जातो. त्यानंतर बघतो आपण की ग्रुपचा जर विचार केला आपण तर ग्रुप बघतो आपण तुमचं ग्रुपमध्ये क्लास इंटरवल कितीचा आहे 25चा आहे काय 325 असं तुमचा एक ग्रुप दिलेला आहे. ते म्हणजे प्रत्येक ग्रुपचा विचार केला कुठल्याही ग्रुपचा आपण तर त्यामध्ये असणारा क्लास इंटरवल जो आहे तुमचं किती आहे ते 25चा फरक आहे. त्यामुळे तेवढी किंमत तुमची असेल आयची किंमत असेल आणि तेवढी किंमत काय आयची किंमत ठेवून आपण काय करायचं या सर्व डीएक्स ला भाग द्यायचं, म्हणजे आपण त्याला काय करू डीएक्स ची व्हॅल्यूला आपण संक्षिप्त करू. त्यामुळे परत एक कॉलम तयार करून घ्यायचं, त्याला नाव देऊ आपण DXI. ठीक आहे, आणि इथे आय ची व्हॅल्यू किती असेल आता कॉमन फॅक्टर किती निघतो इथून 25चं. आणि 25 कसं काढायचं बघायचं या ग्रुपमध्ये डिफरन्स कितीचा आहे 25चा, सर्वमध्ये 25चा फरक आहे, त्यामुळे आपण 25 आय ची किंमत घेऊ. लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपला कसं होतं 10 ते 20 20 ते 30 30 ते 40 त्यामध्ये फरक किती होता 10च होता, त्यामुळे आपण आय ची किंमत किती घेतली होती 10 घेतली होती. ठीक आहे, त्यामुळे आपण इथे 25 घेऊ आय इज इक्वल टू 25. आणि त्यानंतर बघतो आपण की आता डीएक्स तुमचा होता ऑलरेडी आपण काढली होती आधी, त्यानंतर आपण डीएक्स आय काढतो. डीएक्स आय काढल्यानंतर या डीएक्सचा काय विचार करायचा, नंतर डीएक्स आय काढल्यानंतर आधीचा जो डीएक्स आहे तुमचा त्याचा विचार करायचा नाही. ठीक आहे, तर आपण आता डीएक्स आय काढून घेऊ. इथे आय ची किंमत किती आहे 25, या 25 ना करायचं या सर्व डीएक्स च्या व्हॅल्यूना काय करायचं भाग द्यायचं. जसं
-75 भागीला 25 तर काय मिळेल आपल्याला -3. त्यानंतर -50 भागीला 25 -2, -25 भागीला 25 -1, 0 डिवाइड बाय 25 0, 25 भागीला 25 1, 50 भागीला 25 2, 75 भागीला 25 3 आणि 100 भागीला 25 4. अशा पद्धतीने आपण काय केलं DXI ची व्हॅल्यू आपण शोधून काढली आणि DXI ची व्हॅल्यू शोधून काढल्यानंतर प्रथम आपण जे DX काढलं होतं आता त्याचा विचार करायचा नाही, कारण की समोर आपल्याला DX मिळाला आपल्याला आणि त्या फ्रिक्वेन्सी आपल्याला दिली आहे, दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, कारण की आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये FDX ही व्हॅल्यू आवश्यक आहे. त्याकरिता आपण FDX म्हणजे काय F गुणिला DX दोघांचा गुणाकार. त्यामुळे आपल्याला आपल्याजवळ आता F ची व्हॅल्यू आहे आणि DX ची व्हॅल्यू आहे, त्यामुळे आपल्याला F गुणिला DX या दोघांचा काय करायचं गुणाकार करायचा. आणि जेव्हा गुणाकार करत असताना DX आपल्याजवळ दोन आहेत, DXI आणि DXI आहे. जेव्हा आपण DXI काढतो त्यावेळेस पहिला जो तुमचा DX आहे याचा विचार करायचा नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण DXI ची व्हॅल्यू शोधून काढली आणि त्यानंतर परत एक कॉलम करायचं आणि त्याला नाव द्यायचं FDX. FDX चा अर्थ काय तो F गुणिला DX. मग बघतो आपण F म्हणजे काय हे कॉलम तुम्हाला दिलेला आहे फ्रिक्वेन्सीचा, हे झालं F ची व्हॅल्यू आणि DX म्हणजे काय DXI जी आपण काढलं ही व्हॅल्यू. या दोघांचं काय करायचं गुणाकार करायचं, तुम्हाला FDX मिळेल आणि त्यानंतर FDX मिळाल्यानंतर या सर्व FDX ची जर आपण बेरीज केली तर तुम्हाला समेशन FDX मिळेल. ठीक आहे, मग चला आपण FDX कॅल्क्युलेशन करून घेऊया. काय करायचं F चा जो कॉलम आहे तुमचा हा आणि DXI या दोघांचा काय करायचं गुणाकार. मग फर्स्ट FDX, F ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 5 आणि DX ची व्हॅल्यू किती दिला आता -3. या दोघांचा गुणाकार करा. 5 इंटू -3 किती येतो -15. त्यानंतर F व्हॅल्यू दिला तुम्हाला 17 इंटू DX किती दिलेला आहे -2. दोघांचा गुणाकार 17 2 34 -2 असल्यामुळे -34. त्यानंतर 80 इंटू -1 -80. 227 इंटू 0 0. त्यानंतर 326 इंटू 1 326. त्यानंतर 248 इंटू 2 तुम्हाला मिळेल 496. त्यानंतर 88 इंटू 3 264 अँड स्लॅश दिला आपल्याला ॲक्च्युअली 9 आणि DX किती 4. 9 इंटू 4 36. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण FDX ची व्हॅल्यू आपण शोधून काढली आणि त्यानंतर काय करायचं या सर्व FDX ची काय करायचं आता बेरीज करायची. ठीक आहे, मग आपण बघतो की FDX ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. आता आपल्याला याची बेरीज करायची आहे. तर बघतो आपण की यामध्ये काही संख्या तुम्हाला काय दिल्या आहेत मायनस मध्ये दिल्या आहेत आणि काही संख्या तुमची काय प्लस मध्ये दिलेल्या आहेत. यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. बेरीज करत असताना काय करायचं प्रथम मायनस मायनस जे संख्या आहेत यांची काय करायची बेरीज करून घ्या. त्यानंतर प्लस प्लस या संख्यांची बेरीज करून घ्या. तुम्हाला ही याची बेरीज मिळेल मायनस मध्ये मिळेल आणि याची बेरीज मिळेल तुम्हाला प्लस मध्ये. त्यानंतर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. ठीक आहे, असं जर केलं तर यांची तुम्हाला बेरीज मिळेल 993. ठीक आहे, आणि या बेरीजला आपण नाव देऊ कसली बेरीज आहे
एफ डी एक्स ची बेरीज असल्यामुळे त्याला आपण नाव देऊ समेशन एफ डी एक्स इज इक्वल टू 993. त्यानंतर बघतो आपण की तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे एफ 517 80 227. या सर्व फ्रिक्वेन्सी बेरीज केलं तर आपल्याला काय मिळतो एन ची व्हॅल्यू मिळतो. त्यामुळे काय करायचं जे तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे त्या फ्रिक्वेन्सी बेरीज करा, तुम्हाला टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी मिळेल आणि त्या टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो एन. त्यामुळे याची बेरीज करून घ्या एन इज इक्वल टू तर बेरीज जी आहे 1000. ठीक आहे. इथे बघतो आपण की जो आपल्याला मीन करिता जो फॉर्म्युला होता आपला एक्स प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन इंटू आय, याकरिता आपल्याला 4 व्हॅल्यूज आपल्याला आवश्यक होते. म्हणजे एक्स म्हणजे काय तुमचं जी आपण ॲज्युम संख्या घेतली होती 387.5 ती एक्स ची व्हॅल्यू झाली. त्यानंतर समेशन एफ डी एक्स ची व्हॅल्यू 993, एन ची व्हॅल्यू आपण फ्रिक्वेन्सी बेरीज केली ती झाली 1000 आणि आय जेव्हा आपण डी एक्स आय काढलं त्यावेळेस आपण आय ची व्हॅल्यू किती घेतली होती 25. अशा पद्धतीने आपण काय केलं तिन्ही व्हॅल्यू आपण शोधून काढली. आपण विचार करूया की शॉर्टकट मेथडने आपण मीन शोधून काढायचा आहे. शॉर्टकट मेथडने जेव्हा आपण मीन शोधून काढतो त्यावेळेस मीनचा जो फॉर्म्युला आहे तुमचं एक्स प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन इंटू आय. या ठिकाणी बघतो आपण हेअर एक्स इज इक्वल टू आपण किती घेतली होती ॲज्युम मीन 387.5. त्यानंतर समेशन एफ डी एक्स ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे 993. त्यानंतर एन इज इक्वल टू एन ची व्हॅल्यू किती आहे 1000 अँड आय इज इक्वल टू 25. जे आपण डीएक्सआय काढत असताना जी आपण आयची व्हॅल्यू घेतलेली आहे ती किती आहे 25. त्यानंतर हे किमती आपल्याला मिळाल्या, हे किमती काय करायचं त्या फॉर्म्युलामध्ये ठेवायचं. पुटिंग this value we get काय मिळेल आपल्याला मीन इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू आहे 387.5 प्लस समेशन एफ डी एक्स ची व्हॅल्यू आहे 993, एन ची व्हॅल्यू आहे 1000 इंटू आय ची व्हॅल्यू किती आहे 25. असं आपल्याला मिळेल किमती ठेवल्यानंतर. त्यानंतर नेहमी पद्धतीने काय करायचं आपल्याला बीजगणितीय पद्धतीनुसार त्याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. मग बघतो आपण इथे की आपल्याला मीन इज इक्वल टू 387.5 प्लस 993 अपॉन 1000 इंटू 25. यामध्ये प्रथम काय करायचं यांचं तिरकस गुणाकार करून घ्या 993 इंटू 25. तर बघतो आपण इथे 993 इंटू 25 आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू, तुम्हाला मिळेल मीन इज इक्वल टू 387.5 मीन इज इक्वल टू 387.5 प्लस याचा आपण गुणाकार केला तिरकस तर ते मिळतो आपल्याला 24,825 24,825 भागीला 1000. त्यानंतर यांचं भागाकार करून घ्या, त्यामुळे तुम्हाला मिळेल मीन इज इक्वल टू 387.5 प्लस 24,825 भागीला 1000
तर तुम्हाला मिळेल 24.825. याचा भागाकार केलं तर तुम्हाला मिळेल 24.825. आणि त्यानंतर शेवटची स्टेप जी आहे, या दोघांची काय करायचं, बेरीज करायची. 387.5 प्लस 24.825 यांची बेरीज करा. आणि जी काय बेरीज येईल ती बेरीज काय असेल, त्याची मीनची व्हॅल्यू असेल. त्यामुळे बेरीज जर केलो आपण तर आपल्याला मिळतो 412. देअरफॉर मीन इज इक्वल टू 412.325. आणि हे असेल तुमचं मीनची व्हॅल्यू. त्यामुळे आपण बघतो की जो आपल्याला उदाहरण दिलं होतं त्या उदाहरणावरून आपण शॉर्टकट मेथडनी मीनची व्हॅल्यू आपण शोधून काढली. आणि ती मीनची व्हॅल्यू जी आहे, मीन इज इक्वल टू 412.325 एवढं तुमचं मीनची व्हॅल्यू मिळालेली आहे.